हॅलो 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 गुड मॉर्निंग मित्रांनो, दिस इज सी ऋषिकेश जाधव. कसे आहात तुम्ही सगळे? आणि मित्रांनो, आपण कालच्या लेक्चर मध्ये ह्या इंडेक्सला पूर्ण इन डेप्थ समजून घेतलंय की आपला इकॉनॉमिक्सचा सिलेबस कसा असणार आहे. मित्रांनो, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आहे ना चॅप्टर 1 पासून माझं रेकॉर्डिंग स्टार्ट पण केलं आणि माझं रेकॉर्डिंग चॅप्टर 1 चं संपलं सुद्धा. बट ऍट द एंड ऑफ द चॅप्टर 1 मला हे फिलिंग असं इंटरनल म्हणतो ना, एक आपल्याला फिलिंग येतं ऍज अ टीचर. मला ते जाणवलं की यार मुलांना जोपर्यंत मुलांना हे माहितीच नाहीये की मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय गोष्टी असतात. सी, एक असतं तुम्हाला फक्त एवढं सांगणं, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे इंडिव्हिज्युअलचा स्टडी आणि मॅक्रो म्हणजे ग्रुपचा स्टडी. मित्रांनो, फक्त एवढं सांगून जर मला चॅप्टर 1 कम्प्लीट करायचं असतं ना, तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही जाऊन तुमच्या इथल्या लोकल क्लासेस मधून शिका, कारण तिथे एवढंच समजवणार आहेत. तुम्ही फक्त बघा, तुम्ही आता जिथून कुठून क्लासेस केले असतील, चॅप्टर 1 मध्ये फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, ऍडव्हान्टेजेस ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स आहेत. आणि मला सांगा मित्रांनो, एखाद्या गोष्टीचे फीचर्स किंवा ऍडव्हान्टेजेस शिकण्यासाठी पहिले तर हे तर माहिती पाहिजे की त्या गोष्टीमध्ये आहे काय. क्रिकेट खेळल्यानंतर ना काय फायदा होणार आहे, ह्यासाठी क्रिकेट खेळ असतो काय, हे तर पहिले माहिती पाहिजे. सो मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल, चॅप्टर नंबर बघा 2, 3, बी, 4 आणि 5. हे जे 2 पासून 5 पर्यंतचे, 2 पासून 5 पर्यंतचे जे चॅप्टर्स आहेत मित्रांनो, हे आपल्याला आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सचे. आता मी मी तुम्हाला लिटरली प्रॅक्टिकली दाखवतो, मला काय म्हणायचा प्रयत्न करतोय मी. सी, आता आपण युटिलिटी अनालिसिस आणि डिमांड अनालिसिस मध्ये कस्टमरचं बिहेवियर शिकणार आहोत. त्यात आपल्याला कळेल की कसं प्राइसिंग वगैरे प्रोडक्टचं केलं जातं. त्यात आपल्याला कळेल की कसं एका कस्टमरचा अनालिसिस केला जातो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 2 चॅप्टर्स मध्ये शिकायच्या. इलास्टिसिटी ऑफ डिमांड मध्ये आपण शिकणार आहे की कसं कसं ठरतं की कुठल्या गोष्टीची प्राइस किती चेंज झाली तर डिमांड किती चेंज होतो. त्यासाठी डिमांड काय असतो हे आपण चॅप्टर 3 मध्ये शिकणार. असं करत करत त्यानंतर सप्लाय किती झाला पाहिजे, सप्लाय वाढवण्यासाठी प्रोडक्शनला लागणारे रिसोर्सेस कसे मॅनेज, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकणार आहे, चॅप्टर नंबर 4. वेगवेगळ्या टाईपचे मार्केट्स काय असतात आणि त्या मार्केट्स मध्ये प्राइसिंग कसं केलं जातं हे शिकणार आहे मित्रांनो आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये. त्यानंतर जसं मी म्हणलं 6 पासून 10 पर्यंत जे आहे मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घ्या बघा, इथे आहे इंडेक्स नंबर. ह्याच्यात आपण वेगवेगळे प्राइसिंग इंडेक्स नंबर आहेत ते कॅल्क्युलेट करतो. काय असतात ते आपण चॅप्टर नंबर 6 मध्ये बघणार आहे. चॅप्टर नंबर 7 नॅशनल इन्कम. मला सांगा मित्रांनो, मला सांगा नॅशनल इन्कम म्हणजे काय असतं, हे पूर्ण त्या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचंय. कालच्या ह्याच्यात मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये थोडं थोडं सांगितलं असेल काय असतं काय नाही, बट आपल्याला इन डेप्थ जो पूर्ण स्टडी आहे तो चॅप्टर 7 मध्ये आहे. पब्लिक फायनान्स इन इंडिया, कसं कसं गव्हर्नमेंट ठरवतं की किती किती खर्च करायचा, किती लोकांकडनं टॅक्स कलेक्ट करायचा, कसं इन्फ्लेशन मॅनेज, सगळ्या गोष्टी आपण मनी मार्केट आणि पब्लिक फायनान्स मध्ये शिकणार आहोत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इंटरनॅशनल ट्रेड, फॉरेन पॉलिसीज, ह्या सगळ्या गोष्टी कशा ठरतात हे आपण शिकणार आहे चॅप्टर नंबर 10 मध्ये. आता बघा, तुम्हाला फक्त मी हे नावं सांगितलेत आणि ह्याच्यात काय शिकणार आहे ते सांगितलंय. आता फक्त तुम्ही ना मित्रांनो चॅप्टर नंबर 1 वर या आणि त्याच्यात आपण काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त तेवढे बघा. मिनिंग ऑफ मायक्रो आणि मॅक्रो मी तुम्हाला आजच समजवणार आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. बट आता बघा, त्यानंतर ना सगळ्यात पहिले जर तुम्ही इकडे खाली असाल, काय लिहिलंय बघा, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, की मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय काय असतं. इथं काय दिलंय, थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग, थिअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण मायक्रो इकॉनॉमिक्सच्या चॅप्टर 2 पासून पुढे शिकणार आहोत. पुढे या, अजून तुम्हाला मी दाखवतोय बघा. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, प्राइसिंग थिअरी, चॅप्टर नंबर 3 डिमांड अनालिसिस मध्ये. पार्शियल इक्विलिब्रियम काय असतं आता सांगून तुम्हाला कळणारच नाही. आणि मित्रांनो, तुमच्या टीचर्सनी ना क्लासमध्ये मी तुम्हाला एवढं पण सांगतो, हे पॉइंट्स असे 2 मिनिटात सांगून संपवले असतील, बट ह्या अशा अभ्यासाने मित्रांनो पुढे जाऊन करिअर मध्ये तुम्हाला 12वीचे मार्क कदाचित मिळतील पण, बट जे पुढे जाऊन तुमचा गोल आहे काहीतरी मोठं करायचा, सीए सीएमए एसीसीए सीएफए अशा इंटरनॅशनल काही डिग्रीजला जर तुम्हाला अप्रोच करायचा असेल तर असा अभ्यास करून मित्रांनो होणार नाही. तर माझा प्लॅन असा आहे की मी पहिले तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे सगळे चॅप्टर शिकवेल आणि मग नंतर चॅप्टर नंबर 1 चा व्हिडिओ अपलोड करेल. त्यातनं तुम्हाला 2 फायदे होतील. एक तर ह्या सगळ्या गोष्टी समजायला खूप इझी जाईल, रट्टा मारायच्या ऐवजी, पॉइंट्स पाठ करून जायच्या ऐवजी तुम्हाला स्वतःहून ते पॉइंट्स काय होतील, रिकलेक्ट होतील.
आणि सेकंडली शिकायला पण मजा येईल. क्रिकेट खेळ काय असतो हे जेव्हा माहिती असतं तेव्हा बॅट उचलून खेळायला मजा येते. इमॅजिन करा आज मी तुम्हाला म्हणतोय आपल्याला पोलो गेम खेळायचा. पोलो नावाचा एक गेम आहे, US पोलो वगैरे, बैल घोड्यावर बसून वगैरे ते काठीने ते बॉल वगैरे मारतात. मला 1% पण माहिती नाही तो गेम कसा खेळतात. उद्या माझ्याकडे एक घोडा दिला ना, आता ती काठी दिली म्हणजे जा हा गेम खेळ. अरे मजा तर यायला पाहिजे. बघा आता काही लोकांना चेस गेम कळतच नाही, त्यांच्या समोर चेस बोर्ड ठेवला आणि म्हणे खेळ. अरे खेळायला मजा तेव्हा येते ज्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल काय असतं, नॉलेज असतं. हे सगळं शिकायला मजा तेव्हा येईल जेव्हा तुम्हाला प्राइसिंग थिअरी काय असते, इक्विलिब्रियम काय असतं. त्यानंतर ना बघा आता इथं अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर, आपल्या अख्ख्या एक चॅप्टरचं नाव आहे मार्केट. चॅप्टर नंबर 5 आठवत असेल तर बघा इकडे, लेट्स गो बॅक टू द इंडेक्स. बघा इकडे काय फॉर्म्स ऑफ मार्केट. अरे जर तुम्हाला फॉर्म्स ऑफ मार्केटच माहिती नसतील तर मित्रांनो तुम्हाला हा पॉइंट कसा कळणार आहे, कसं कळणार आहे अनालिसिस ऑफ मार्केट स्ट्रक्चर. सो हे सगळ्या गोष्टींना जेव्हा मला म्हणजे मी चॅप्टर शिकवायला चालू पण केला, मी हे सगळ्या गोष्टी समजावल्या, बट नंतर ना मला लक्षात आलं की कदाचित जर तुम्हाला ऑलरेडी चॅप्टर नंबर 3, 4, 5 वगैरे माहिती असतील तर तुम्हाला ही गोष्ट समजायला फार इझी जाईल. आणि त्यामुळे मित्रांनो आज आपण स्टार्ट करणार आहे विथ आवर फर्स्ट टॉपिक ऑफ 12th आणि दॅट विल बी मित्रांनो चॅप्टर नंबर 2 दॅट इज युटिलिटी अनालिसिस. ठीक आहे, तसं बघायला गेलं तर तुम्ही ह्याला चॅप्टर नंबर 1 अज्युम करू शकता, कारण ह्याच चॅप्टर मधनं तुमचा अख्खा बेस क्रिएट होणार आहे. ठीक आहे, चला आता सगळ्यात पहिले आपण चॅप्टर नंबर 2 पासून स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी आय वॉन्ट टू एक्सप्लेन यू फ्यू थिंग्स अबाउट इकॉनॉमिक्स. बघा लक्षात घ्या, देर आर 2 ब्रांचेस, दोन ब्रांचेस आहेत इकॉनॉमिक्सच्या. एक ज्याला म्हणतो आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक मित्रांनो ज्याला आपण म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता दोन्ही मध्ये काय फरक आहे? मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो आपण स्मॉल इंडिव्हिज्युअल्स, एखाद्या व्यक्तीचा अनालिसिस, त्याचं इन्कम किती आहे, तो किती स्पेंडिंग करतोय, प्राइजेस वाढलं तर त्याचा डिमांड वाढेल की कमी होईल, ह्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस आपण करतो. एखादा बिझनेस, एखादा स्मॉल ग्रुप ऑफ पीपल, ह्यांचा जेव्हा आपण अनालिसिस करतो ना त्याला आपण म्हणतो मायक्रो अनालिसिस. थोडं लक्षात ठेवण्यासाठी इझी कसं आहे माहिती का, तुम्हाला आठवते तुम्हाला 8, 9, 10 मध्ये मायक्रो बायोलॉजी होतं, त्याच्यात बघा ते अमिबा वगैरे तुम्हाला मायक्रोस्कोप मधनं बघायला लावायचे. मायक्रो का म्हणायचे? कारण ते इतकं छोटं असतं जे आपल्याला दिसू पण शकत नाही. तसंच इकॉनॉमिक्स मध्ये मायक्रो म्हणजे छोटं. जेव्हा तुम्ही 1-2 लोकांशी चर्चा करताय, अनालिसिस करताय, त्याला आपण म्हणतो मायक्रो अनालिसिस. काय म्हणतो मित्रांनो? मायक्रो अनालिसिस. आणि जेव्हा तुम्ही अख्ख्या कंट्री ऍज अ होलचा स्टडी करता, पूर्ण देशातल्या सगळ्या लोकांचा मिळून एक अभ्यास करता, पूर्ण देशाचा स्टडी करता, त्याला आपण मित्रांनो म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हणतो? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आतापुरती तुम्हाला एवढं समजलं तरी पुष्कळ आहे. मायक्रो म्हणजे स्मॉल, मॅक्रो म्हणजे लार्ज. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण 1, 2, 3, 4, 5, 10, 15 छोटे कमीत कमी लोकांशी आपण काय करतो? डिस्कशन करतो, त्यांचा अनालिसिस करतो आणि त्यातनं आपण काही थिअरीज बनवतो, त्याला आपण म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि मॅक्रो म्हणजे जेव्हा आपण पूर्ण कंट्रीचा अनालिसिस करतो. एक छोटंसं उदाहरण घेऊयात. फॉर एक्झाम्पल मी 2 लोकांशी बोलतोय आणि त्या 2 लोकांना मी विचारतोय की आज वडापावची प्राइस 15 रुपये, तर तुम्ही किती वडापाव बाय करसाल? आणि जर उद्या वडापावची प्राइस 30 रुपये झाली तर किती बाय करसाल? हा अनालिसिस मित्रांनो मायक्रो इकॉनॉमिक्स, ह्याला आपण काय म्हणणार? मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि तेच जर मी म्हणतोय की जर पेट्रोलच्या किमती वाढल्या तर इंडियातल्या सगळ्या लोकांवर काय इम्पॅक्ट येईल? आता बघा इथे मी 1-2 लोकांच्या इम्पॅक्ट बद्दल बोलत नाहीये, इथे मी पूर्ण देशाचा अनालिसिस करतोय, त्याला आपण मित्रांनो म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. काय म्हणतो? मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्यामुळे तुम्ही काल चॅप्टर्स पण बघितले असतील, तर मायक्रो मध्ये मोस्टली आपण आहे ना, आता बघा आजपासून जे आपण शिकायला चालू करू ना, आता तुम्हाला लक्षात येईल की का मी चॅप्टर 2 पासून स्टार्ट केलंय. कदाचित तुमच्या इथे सगळ्यांनी चॅप्टर 1 पासून स्टार्ट पण केला असेल. आणि टेन्शन घेऊ नका मित्रांनो, माझ्याकडनं इकॉनॉमिक्स शिकताय ना, मी आज गॅरंटी देतो, आज लिहून देतो. किती चॅप्टर आहेत तुम्हाला? 10 चॅप्टर आहेत ना. मॅक्स टू मॅक्स 30 ते 35 लेक्चर मध्ये तुमचं अख्खं इकॉनॉमिक्स डन असेल, विथ कन्सेप्ट, विथ क्वेश्चन्स, विथ प्रॅक्टिस, एव्हरीथिंग. काहीच तुम्हाला कुठूनच बघायची गरज नाहीये. 30 लेक्चर तुमचे डायरेक्ट 100 पैकी 90-95 मार्क्स तुम्हाला गॅरंटेड देण्यात पूर्ण समर्थ राहतील. फक्त एवढं लक्षात घ्या, ह्या लेक्चर्स मध्ये मी अजिबात टाइमपास करणार नाही, अजिबात इकड तिकडच्या स्टोरी नसतील, फक्त कन्सेप्ट आणि एक्झाम ओरिएंटेड आपला कोर्स असणार आहे. ह्याचा अर्थ हा नाहीये की आपण काही स्किप करणार आहे. काही मुलांचे असे डाऊट्स येतात की सर एक्झाम ओरिएंटेड मध्ये तुम्ही फक्त इम्पॉर्टंट गोष्टी शिकवणार का? नाही मित्रांनो. फॉर एक्झाम्पल एखाद्याने कुठेच क्लासेस नाही लावले,
तो फक्त हे लेक्चर बघतोय, अतिउत्तम. म्हणजे मी तर सांगतो, तुम्ही कुठे क्लासेस नाही लावलेत, फक्त एवढंच बघताय ना, तरी तुमचा स्कोर अजून चांगला येऊ शकतो, कारण तुम्हाला कन्फ्युजन पण नसतं. कारण काय असतं बघा, काय असतं, सिंपल आहे. आता तुम्ही जिथे क्लासेस लावलेत, नॉट नेसेसरली प्रत्येक जो माणूस तुम्हाला शिकवतोय तो सीए. आणि एक साहजिक आहे बघा, तुम्हाला एखादा आजार झालाय, तुम्ही त्या नॉर्मल बीएमएस वगैरे डॉक्टर कडे जाता का स्पेशलिस्ट कडे जाता? हार्ट प्रॉब्लेम आहे, हार्ट स्पेशलिस्ट कडे जासाल का तुमच्या इथल्या लोकल क्लिनिक मध्ये जासाल? नाही सर, हार्ट स्पेशलिस्ट. मेंदूचा प्रॉब्लेम आहे, ब्रेन डॅमेज झालं, काहीतरी ब्रेन हॅमरेज झालंय, कुठे जातो? स्पेशलिस्ट कडे जातो. मग मित्रांनो, जेव्हा जेव्हा अभ्यासाची गोष्ट येते, मग त्यावेळेस मित्रांनो, का तुम्ही एखाद्या लोकल क्लासेसला, लोकल अकॅडमीला जाऊन, ठीक आहे तुमच्या इथे ऑप्शन नाहीये, मान्य आहे, बट आज जर आम्ही तुम्हाला तो ऑप्शन देतोय, आज तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टी आम्ही घेऊन येतोय. इमॅजिन करा, एक सीए जो कॉमर्स मधला वन ऑफ द टॉपेस्ट प्रोफेशन मानला जातो, बेस्ट डिग्री, वन ऑफ द बेस्टेस्ट डिग्री इन इंडिया मानली जाते, तो तुम्हाला शिकवतोय 11-12 लेवलला. अजून काय हवंय? आर यू गेटिंग इट? सो माझं एकच फक्त अपेक्षा आहे की तुम्ही हे 45 मिनिट्सचे लेक्चर सिन्सिअरली बघावेत आणि त्यातनं बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट जो तुम्हाला मिळतोय तो इतका चांगल्या प्रकारे ग्रॅस्प करावा की तुमचा स्कोर मित्रांनो, जसं मी प्रॉमिस केलं, 90-95च्या खाली येण्याची शक्यताच नाहीये. तर चला मित्रांनो, लेट स्टार्ट विथ द व्हेरी फर्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे मित्रांनो युटिलिटी अनालिसिस. आता काय असतं सर युटिलिटी? त्यासाठी आपण एकदम बेसिक पहिले समजून घेऊया. सी, युटिलिटी म्हणजे सॅटिस्फॅक्शन. युटिलिटी म्हणजे काय मित्रांनो? सॅटिस्फॅक्शन. आता काय सॅटिस्फॅक्शन वगैरे म्हणजे काय सर? एक सिंपलचं उदाहरण घेऊयात. बघा, एखादी गोष्ट कंझ्युम केल्यानंतर, एखादी गोष्ट वापरल्यानंतर, एखादी गोष्ट मे बी आपण खाल्ल्यानंतर, त्यातनं आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, ह्याला आपण मित्रांनो काय म्हणतो? युटिलिटी. फॉर एक्झाम्पल, मला माझ्यासमोर एक समोसा आहे आणि एक वडापाव आहे, तर मला जर विचारलं दोन्हीपैकी काय खासाल, तर कदाचित मी वडापाव खाईन. का? कारण आता डिसिजन कसा घेतला मी, दोन्हीपैकी काय खायचं याचा डिसिजन कसा घेतला मी? कारण सर मला असं वाटलं की वडापाव आणि समोसा पैकी वडापाव मधनं मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. वडापाव मधनं मला जास्त काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन मिळेल. सिंपल. तुम्हाला आता मी एक क्वेश्चन विचारतो मित्रांनो, मला सांगा, जर तुम्हाला तुमच्या घरच्यांनी आता ऑप्शन दिला की लेक्चर्स बघ म्हणजे अभ्यास कर, किंवा बाहेर जा खेळायला, ठीक आहे, बाहेर जा खेळायला, दोन्हीपैकी काय चूज करसाल? सर काय प्रश्न आहे का सर हा? सर हा प्रश्न जर आमच्या घरच्यांनी आम्हाला विचारला, तर त्या मोमेंटला आम्ही डायरेक्ट मैदानात उभे असू सर बॅट घेऊन. बरोबर की नाही? का? कारण सर ह्या दोन्हीपैकी मित्रांनो, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जास्त कशातनं मिळतंय? सर खेळण्यातनं. ह्यालाच आपण म्हणतो मित्रांनो युटिलिटी. ह्यालाच आपण काय म्हणतो? युटिलिटी. सर मग आता ह्या गोष्टीचा इकॉनॉमिक्सशी काय घेणं देणं? तर बघा, आता तुम्हाला मी ही गोष्ट लिंक करून दाखवतो. लक्षात घ्या. बघा, आता फॉर एक्झाम्पल एखादा कस्टमर आहे ज्याला मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासमोर अवेलेबल आहेत. बघा, आज तुम्ही मार्केटमध्ये गेलो तर कितीतरी गोष्टी अवेलेबल असतात, कितीतरी लोक काय काय वेगळे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस विकायला बसले. आता त्यातनं त्याला काय बाय करायचंय, तो काय विकत घेणार? सर त्या गोष्टी विकत घेणार ज्यातनं त्याला सगळ्यात जास्त काय मिळतं? सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि हीच गोष्ट आपल्याला ह्या चॅप्टर मधनं मित्रांनो शिकायची आहे. युटिलिटी अनालिसिस मधनं आपल्याला काय शिकता येतं? तर मित्रांनो, इकॉनॉमी मध्ये लोक कुठली गोष्ट बाय करतील? सर ती गोष्ट बाय करतील ज्यातनं त्यांना मॅक्सिमम काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. तर चला या इकडे बघा काय म्हणतायत बघा. मतलब वी हैव ऑलरेडी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी इन क्लास 11. पण मी तर अज्युम करतो क्लास 11 ला सर आम्ही अभ्यासच नाही केलाय. हे असं पुढच्याला म्हणायचं थोडं बाजूला सर, थोडं पेपर दाखव, आणि इकडे मागे काय करायचो? पटापट आन्सर लिहून घ्यायचो. सर पास झालोय एवढंच बरं आहे. पण सर आज आता सर आम्हाला नीट अभ्यास करायचा आहे. 12th मध्ये एकदम सर फ्रॉम स्क्रॅच शिकवता का? येस. म्हणूनच मी युटिलिटी काय असतं हे पण तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच शिकवणार आहे मित्रांनो. युटिलिटी म्हणजे जसं मी म्हणलं, एखाद्या गोष्टीची सॅटिस्फाईंग पॉवर, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर. वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर म्हणजे काय? सर मला त्या गोष्टीमधनं किती आनंद, किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, त्याला आपण म्हणतो युटिलिटी. काय म्हणतो? युटिलिटी. चला आता सिंपलची गोष्ट आहे. बघा काय म्हणतायत. बघा, एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्राईज टू सॅटिस्फाय हिज वॉन्ट्स विथ अवेलेबल रिसोर्सेस. आता जर माझ्या खिशात 100 रुपये असते तर मी समोसा पण खाल्ला असता आणि वडापाव पण खाल्ला असता. पण आता इमॅजिन करा, माझ्या खिशात 20च रुपये आहेत
आणि माझ्यासमोर समोसा आहे आणि वडापाव आहे, दोन्हीची किंमत 20-20 रुपये. आता दोन्हीपैकी कुठलं बाय करायचं हा डिसिजन मी कसा घेणार मित्रांनो? सर तुम्ही दोन्हीपैकी ना ती गोष्ट बाय करसाल ज्यातनं तुम्हाला सगळ्यात जास्त काय मिळणार आहे मित्रांनो? सॅटिस्फॅक्शन. काय मिळणार आहे? सॅटिस्फॅक्शन. आणि हीच कन्सेप्ट आहे मित्रांनो युटिलिटी. आलं लक्षात? बघा तुम्ही आता नॉर्मली एक बघा, आता उदाहरण घ्या, लेक्चर झालं, तुम्ही बाहेर गेले, कॉलेज वगैरेला गेले, मित्रांसोबत बाहेर खायला गेले, आता तुम्ही त्या स्वीट होम वगैरे तुमच्या इथं जे काय असेल तिथे तुम्ही गेले, त्यानंतर ना तिथलं तो रेफ्रिजरेटरचा दरवाजा ओपन केला, कोल्ड्रिंक प्यायची इच्छा झाली, आता उन्हाळ्याचा महिना आहे, कोल्ड्रिंक प्यायची इच्छा झाली, फ्रीज ओपन केला, तिथे तुम्हाला स्प्राईट, थम्सअप, लिम्का, स्टिंग, अजून काय तुमचं ते रेडबुल सगळं ठेवलंय तिथे. त्यातनं तुम्ही सगळं बाय करता का कुठले तरी एक किंवा दोनच बॉटल घेता? सर एक किंवा दोन बॉटल घेतो. आणि कुठले एक दोन बॉटल घेत? सर पहिली गोष्ट तर सगळा फ्रीज घेऊ शकत नाही, कारण आमच्या खिशात पैसे आहेत 100 रुपये. तर आम्ही जर जास्तीत जास्त इथलं एखादं कोल्ड्रिंक उचलतो. बरं सर सगळं घेऊन करणार तरी काय? काय दिवसभर नुसतं कोल्ड्रिंक पित बसायचं का? आता मला एक कोल्ड्रिंक घ्यायचंय आणि माझ्या समोर 10 ऑप्शन्स आहेत. आता त्या 10 ऑप्शन्स पैकी कुठलं कोल्ड्रिंक मित्रांनो मी बाय करणार? ते वालं ज्यातनं मला सगळ्यात जास्त काय मिळतंय? सॅटिस्फॅक्शन मिळतंय. असं कधी होईल का? फॉर एक्झाम्पल थम्सअप मला खूप आवडतं आणि मी स्प्राईट घेतोय, असं कधी होईल का? आणि तिथे थम्सअपची बॉटल पण आहे. सर असं होऊच शकत नाही. जर तुम्हाला थम्सअप आवडतं तर तुम्ही काय घेणार? थम्सअप घेणार. हे लॉजिकल आहे. आर यू गेटिंग इट? आणि हीच गोष्ट आपण युटिलिटी अनालिसिस मध्ये शिकतोय. बघा, ऑल ह्युमन वॉन्ट्स कॅनॉट बी सॅटिस्फाईड फुल्ली. बरोबर की नाही? मला सांगा, बघा आज तुम्हाला पण रोल्स रॉईस, काय डिफेंडर, लॅम्बोर्गिनी, फरारी, अजून काय एकदम करोडपतींसारखी मोठी मोठी घरं, बंगले, एकदम मोठं काय, अरे सर एकदम मोठे ड्रीम्स आहेत की नाही? प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर. पण सगळ्यांना त्यांचे जे वॉन्ट्स आहेत ते सॅटिस्फाय करता येतात का? नाही सर. आणि ही गोष्ट आपण 11th मध्ये शिकलो. मुळात इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आलाच का? इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट त्यामुळे आला कारण इथे परत एकदा लक्षात घ्या, 11th मध्ये ही गोष्ट ऑलरेडी तुम्ही शिकल्या असाल. सर प्रत्येक ह्युमन बिईंगचे वॉन्ट्स हे अनलिमिटेड असतात. वॉन्ट्स म्हणजे काय? अपेक्षा. वॉन्ट्स म्हणजे काय? की मला काय काय हवंय, त्याला अनलिमिटेड. त्याला काय लिमिट आहे का? मला आज लाखो अनलिमिटेड पैसा हवाय, मला आज अनलिमिटेड जागा, अनलिमिटेड मोठं घर, मला असे खूप साऱ्या गाड्या, असं पाहिजे की आज म्हणजे कपड्याच्या कलर नुसार मी गाडीचा कलर बदलतो. म्हणजे ह्या लेवलचा मला काय पाहिजे? पैसा. वॉन्ट्स अनलिमिटेड आहेत, बट त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत ते काय आहेत मित्रांनो? लिमिटेड. आणि त्यासाठीच मित्रांनो इकॉनॉमिक्स हा आपल्याला सब्जेक्ट आला. आता आपण पूर्ण या इकॉनॉमिक्स मध्ये काय शिकत असतो की हे जे अनलिमिटेड वॉन्ट्स आहे त्याला सॅटिस्फाय करायला आपल्याकडे जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत, तर आपण ह्या वॉन्ट्स पैकी कुठले वॉन्ट्स आपण काय करतोय? सॅटिस्फाय करतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या दुकानात गेले, त्या दुकानात तुम्हाला सगळं घेऊ वाटतंय, बट तुम्हाला माहिती आहे माझ्या खिशात फक्त 1000 रुपये, तर मी सगळं तर घेऊ शकत नाही. मग मी काय बाय करेल? तीच गोष्ट बाय करेल ना ज्यातनं मला सगळ्यात जास्त आनंद मिळेल, सगळ्यात जास्त काय मिळेल? सॅटिस्फॅक्शन मिळेल. हीच गोष्ट युटिलिटी अनालिसिस म्हणते. चला लेट्स सी पुढे काय म्हणतात. बघा आता युटिलिटी म्हणजे काय? सगळ्यात पहिले बघा आपण बघूयात फीचर्स ऑफ युटिलिटी. काय बघणार आहे आपण? फीचर्स ऑफ युटिलिटी. त्यात सगळ्यात पहिला पॉइंट आहे, इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता रिलेटिव्ह म्हणजे सर नातेवाईक का? अरे नाही बाबा, रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय की बेसिकली प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीची युटिलिटी चेंज होत राहते. एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला. उन्हाळ्यात कोल्ड्रिंकची जी युटिलिटी आहे ती खूप जास्त आहे, कारण सर उन्हाळ्यात असं नको होतं, एवढी गरमी झाली, असं होतं कधी एकदाच एक ते थंड पाण्याची बॉटल एखादं कोल्ड्रिंक घेईल आणि मस्तपैकी पिईल. हिवाळ्यात जावं बरं असं मस्तपैकी थंड कोल्ड, ऑलरेडी पूर्ण असं स्वेटर जॅकेट सगळं घातलंय आणि एखादा मित्र म्हणतो चल ना कोल्ड्रिंक. येडाय का बाबा, तू येडाय का? इथं कसं तरी करून इथून थंडी चालली, ती अशी करून चाललोय मी, आणि तू काय म्हणतोय? कोल्ड्रिंक पिऊ. हीच कोल्ड्रिंक उन्हाळ्यात तुम्हाला सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन देत होतं आणि तेच कोल्ड्रिंक आज तुम्हाला 0 सॅटिस्फॅक्शन देते. का असं? कारण सर युटिलिटी ना ही एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. असं होऊच शकत नाही की एखादी गोष्ट नेहमी तुम्हाला तेवढंच सॅटिस्फॅक्शन देते. वडापाव जेव्हा भूक लागली त्यावेळेस वडापाव देणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे, किंवा समोसा किंवा जी काही गोष्ट तुम्हाला आवडते,
आणि आता इमॅजिन करा रात्रीचं जेवण झालंय, सगळं झालंय, मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे सगळं खाऊन आता तुम्ही झोपायची तयारी आणि एक मित्राचा फोन येतो, अरे चल ना मस्तपैकी गरम गरम वडापाव खाऊ. तुम्ही काय म्हणता, येडा आहे का रे, तुला काय कळतं का, काय वेळ आहे का वडापाव खायची? तो म्हणेल अरे तुला तर वडापाव आवडतो ना. तुम्ही म्हणसाल अरे भाई आवडतो म्हणून का आत्ता, आत्ता माझी खायची इच्छा नाही, असं बोलतो की नाही आपण. सेम गोष्ट जर त्यांनी दुपारी संध्याकाळी तुम्हाला फोन केला असता एकदम 5-6च्या वेळेस, एकदम ज्यावेळेस असं भूक लागलेली असते त्यावेळेस त्याचा फोन आला, भाई चल ना पटकन गरम गरम वडापाव खाऊन येऊ, अरे 2 मिनिटात गाडी काढून आलो, हो की नाही? मुलींनो असा अचानक फोन आला, चल ना मोमोज खायला जाऊ, चल ना पाणीपुरी खायला जाऊ, अरे 2 मिनिटात. आणि तेच रात्रीचं सगळं जेवण झालंय, सगळं झालंय आणि फोन येतो, ऐक ना मी पाणीपुरी खायला चालली. तो म्हणजे येडी करे, आर यू गेटिंग इट? थोडक्यात युटिलिटीला रिलेटिव्ह कन्सेप्ट का म्हणले गेले मित्रांनो? टाइम टू टाइम, प्लेस टू प्लेस युटिलिटी बदलते. आता टाइम टू टाइम कसं बदलते मी तुम्हाला सांगितलं, उन्हाळ्याचं पावसाळ्याचं एक्झाम्पल. अजून एक घेऊ, एखादी छत्री, एखाद्या छत्रीची डिमांड. अच्छा, एखाद्या छत्रीमधनं आपल्याला मिळणारे सॅटिस्फॅक्शन हे पावसाळ्यात खूप जास्त असतं. उन्हाळ्यात बघितलंय का असं हिवाळ्यात लोक छत्री घेऊन फिरतात? कधी बघितलंय का असं उन्हाळ्यात एखादा माणूस रेनकोट घालून फिरतं? काय म्हणू आपण त्याला, त्याला आपण काय म्हणू? आता बघा आमच्या इथं पुण्यात नाही, येरवड्यात एक मेंटल हॉस्पिटल आहे. आमच्या इथं जर असं पुणेरी लोक तर तुम्हाला तसे माहिती एकदम डेंजर आहे. इथं जर असं कोणी येडेचाळे करताना दिसलं तर त्याला काय म्हणतात, इकडे येरवड्याचा रस्ता इथून नाही जात, असं जा आणि तिकडे जा. आणि तिथं काय येरवड्याच्या पुढे मेंटल हॉस्पिटल. तर मला सांगा मित्रांनो, आता सेम रेनकोट साठी पावसाळ्यात आपण प्रत्येक दुकानात जाऊ, रेनकोट आहे, रेनकोट आहे, रेनकोट आहे, छत्री, रेनकोट, छत्री, रेनकोट. कारण त्यावेळेस तर त्या गोष्टीतनं सगळ्यात जास्त काय मिळतं, सॅटिस्फॅक्शन. ती गोष्ट गरजेची आहे त्यावेळेस. पण तीच जर आपण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बघितलं तर आपल्याला त्याची काही गरज नाहीये. सो युटिलिटी, एखाद्या गोष्टीमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे टाइम टू टाइम काय जातं, बदलत राहतं. आता प्लेस टू प्लेसचं एक एक्झाम्पल घेऊयात. मला सांगा, तुम्ही कधी सिंहगड वगैरे तुमच्या इथं जो कुठला असा डोंगर दरी असा फोर्ट वगैरे पावसाळ्यात वगैरे गेलेत का? तिथे एकदम अचानक गेल्यावर असं गरम गरम कांदा भजी, मॅगी, अजून काय ते स्वीट कॉर्न, मक्याचं कणीस वगैरे खायची एकदम इच्छा होते ना. अरे एकदम सर माहोल. लोणावळ्याला तर बघा ते असे सगळे मक्याची कणसं घेऊन एकदम पावसाळ्यात बसलेले असतात. उन्हाळ्यात जावं बरं, उन्हाळ्यात जावं तिथे असं कडक कडक ऊन आहे आणि तो म्हणतो एकदम गरम गरम देऊ का सर तुम्हाला? कॉर्न म्हणजे येडाय का बाबा, इथं म्हणजे आता मी गरम व्हायची वारी आली. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? बघा आता टाइम टू टाइम आणि प्लेस टू प्लेस पण एखाद्या गोष्टीचा. इथून तुम्ही वरती हिमालयात वगैरे कधी फिरायला जर गेलात, मनाली, शिमला वगैरे, अरे तिथं लोक काय म्हणजे सेम मॅगी, सेम मॅगी इथं घरी घरी 10 मिनिटात मॅगी बनवून खाऊ शकतो. किती रुपये? लईत लई 15-20 रुपयाचं पॅकेट आणि 10 मिनिटं बनवायला, आरामात घरी बसून ती मॅगी. पण म्हणतो नाही, इथं ती मॅगी खाण्यात मजा नाही, तिथं जाऊन जे मॅगी खाण्यात मजा आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे. आपले जे पुण्यातले मित्राचे व्हिडिओ बघतायत, मला सांगा, इथं बसून कांदा भजी आणि दही खाण्यात ती मजा नाही जी मजा तिकडं सिंहगडवर जाऊन कांदा भजी खाण्यात आहे, हो की नाही? घरी पिठलं भाकरी बनवली की तोंड वाकडं करतो आपण, सिंहगडवर जाऊन पिठलं भाकरी खाऊन येतो का? प्लेस टू प्लेस आपला जो सॅटिस्फॅक्शन आहे त्या मिळणार. पिठलं भाकरी तर सेमच आहे ना. आता सेम इमॅजिन करा, मी मस्करी पण नाही करायची. तुम्ही कधी सिंहगडला आता ह्या पावसाळ्यात वगैरे परत जासाल ना, तेव्हा लक्षात घ्या, सिंहगडला जायच्या आधी ना खाली पायथ्याला पण खूप सारे हॉटेल्स आहेत आणि सगळ्या हॉटेल्स मध्ये पिठलं भाकरी कांदा भजी मिळतं. कुत्र पण नसतं बसलेलं तिथं, सगळं सुनसान. आणि वरती जावा, वरती लिटरली फक्त ताडपत्री वगैरे एकदम टाकून काय बनवलंय तिथं, स्टॉल बनवलेत, वेटिंगला उभे असतात लोक कशासाठी, कांदा भजी पिठलं भाकरी. सेम गोष्ट खाली पण भेटते. प्लेस टू प्लेस सेम गोष्टीतनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय होतं, चेंज होतं मित्रांनो. आणि म्हणून आपण युटिलिटीला एक रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणतोय. काय म्हणतोय आपण? रिलेटिव्ह कन्सेप्ट. का? रिलेटिव्हचा अर्थ प्रत्येक वेळेस युटिलिटी काय होत राहते, एखाद्या सेम गोष्टीमधनं मिळणारी युटिलिटी चेंज होत राहते. आर यू गेटिंग इट? चला आता पुढे बघूयात आपण. नेक्स्ट काय म्हणतात बघा, इट इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. आता सब्जेक्टिव्हचा अर्थ काय असतो मित्रांनो? सब्जेक्टिव्हचा अर्थ फार सिंपल आहे. म्हणजे काय, मला वडापाव आवडतो, तर मला वडापाव मधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे, समजा एक माझा दुसरा मित्र आहे ज्याला वडापाव अजिबात नाही आवडत, त्याला आता बघितलं तरी अरे काय खातात ते लोक ते पाव मध्ये काहीतरी वडा घालून. आता दोघांच्या समोर एक एक प्लेट वडापाव आणलाय आणि दोघांना म्हणतात खावा. कोण लगेच वडापाव उचलून खाईल, मी का तो? सर ऑब्विसली तुम्ही.
जर दोघांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, वडापाव पाहिजे की समोसा, दोघांपैकी मी लगेच वडापाव म्हणेल, तो समोसा म्हणेल की वडापाव. समोसा म्हणजे काय नाही, वडापाव तर तोच आहे, पण मला त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, दोन्हीमध्ये फरक आहे ना. दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा. एक सिंपल उदाहरण घ्या, सिंपल उदाहरण घ्या. एखादा लहान मुलगा असतो ना, लहान मुलगा, त्याला नवीन नवीन सायकल देतात ना, त्यावेळेस त्याचा आनंद बघा. त्याला असं वाटतं की भाई म्हणजे आता एकदम असं सगळ्या मित्रांना गोळा करून माझी सायकल बघा, सायकल बघा. तुम्हाला एखाद्या घरच्यांनी आता म्हणले चल तुला सायकल घेऊन देतो, म्हणता काय तुम्ही काय, मी सायकल आता बाईक घेऊन द्यायचं काय, तुम्ही सायकल. सब्जेक्टिव्ह सेम सायकल आहे, एखाद्या माणसाला जास्त सॅटिस्फॅक्शन देते आणि दुसऱ्या माणसाला काही मिळतच नाहीये त्यातनं सॅटिस्फॅक्शन, रादर तो म्हणतो मला अजिबात नको. बघा तुमच्या घरच्यांनी 5 वर्षापूर्वी तुम्हाला जर विचारलं असतं सायकल पाहिजे का, उड्या मारून गेले असता सायकल आणायला घरच्यांसोबत. आज म्हणू दे त्यांनी सायकल पाहिजे का, गाडी पाहिजे, काय पाहिजे, गाडी. आजच उदाहरण घ्या, आज तुम्हाला बाईक पाहिजे, 10-15 वर्षांनी तुम्ही तीच बाईक घेऊन चालले, तुमचे सगळे मित्र कार चालवत आहेत, तुमचे पप्पा येऊन म्हणतात चल तुला आपण एक नवीन ऍक्टिव्हा घेऊ. म्हणजे पप्पा किती दिवस ऍक्टिव्हा, आता एखादी मोठी गाडी. आर यू गेटिंग इट? म्हणजे कॅन आय से सेम वस्तू आहे, सेम वस्तू आहे, पण त्यातनं जे मिळणारं सॅटिस्फॅक्शन आहे ते पर्सन टू पर्सन काय होतं, चेंज होतं. बघा एखादा गरीब माणूस आहे, त्याला तो दररोज कामाला चालत जातोय, तो 6 सीटर आपल्या रिक्षा वगैरे टमटम ह्याच्याने जातोय, त्याला ऍक्टिव्हा जर मिळाली तर त्याला केवढं सॅटिस्फॅक्शन मिळेल त्यातनं. आणि आता एक इमॅजिन करा, एक असा माणूस ज्याने आयुष्यभर त्याने ऍक्टिव्हा बाईक वगैरे वर ट्रॅव्हल केले, त्याला तुम्ही परत एक नवीन ऍक्टिव्हा घेऊन देताय, सेम ऍक्टिव्हा आहे, सेम ऍक्टिव्हा, पण दोघांना मिळणारं त्यातनं सॅटिस्फॅक्शन सेम राहील का वेगळं? सर कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे कॅन आय से आता बघा, युटिलिटी आपण पहिल्या पॉइंट मध्ये बघितलं, रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्हचा अर्थ काय, टाइम टू टाइम, प्लेस टू प्लेस चेंज होत राहतं. आणि सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, पर्सन टू पर्सन पण चेंज होतं. आर यू गेटिंग इट? म्हणजे 3 गोष्टी, टाइम टू टाइम चेंज होतं, म्हणजे आज एखाद्या गोष्टीची डिमांड जास्त आहे, आज त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन जास्त आहे, कदाचित उद्या नसेल. प्लेस टू प्लेस, इथे मला ती गोष्ट एवढी खायला मजा नाही येते, पण सिंहगडवर गेलो तीच कांदा म्हणजे खायला खूप मजा येते. प्लेस टू प्लेस काय झालं, सॅटिस्फॅक्शन मिळणारं चेंज झालं. आणि लास्टली सब्जेक्टिव्ह, पर्सन टू पर्सन काय होतं, चेंज होतं. आर यू गेटिंग इट? बघा तिथे तेच लिहिलेलं आहे, इट इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट. पहिली गोष्ट तर असं काय नाहीये की चल दाखव तुला सॅटिस्फॅक्शन किती, इट इज अ सायकोलॉजी, ते आपल्या डोक्यात असतं. बघा खूप वेळा असं होतं, घरी जेव्हा ना काहीतरी असं एकदम कारल्याची भाजी, भोपळ्याची भाजी, असं काय भाजी बनवली ना, मी पप्पांना असं यार मला नाही जेवायचं आज घरी. मम्मी तर बिचारी माझी लगेच अशी असते, ठीक आहे बाळा तुला काय पाहिजे सांग मी बनवून देते. पप्पा असे असतात, सगळे तुझ्या डोक्यात आहे, इथे आहे तुझं सगळं, इथं काही नाही, सगळ्या भाज्या सेम असतात, इथं डोक्यातलं काढ की भाजी चांगली नाही आणि खाऊन बघ. म्हणजे त्यांचं पण म्हणणं काय, जे हे आपण सॅटिस्फॅक्शन, मी त्यांना काय म्हणतो, मला हे खाल्ल्यावर मजाच येत नाही, मला खाऊच वाटत नाही. म्हणजे काय, थोडक्यात त्या गोष्टीची माझ्यासाठी युटिलिटी काय मित्रांनो, 0. भोपळ्याची भाजी मला का नाही आवडत, कारण माझ्यासाठी त्यातनं मला असं वाटतं की मला ते खाल्ल्यानंतर 0 सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. तेच एकदम तांबडा पांढरा रस्सा वगैरे, अरे फक्त आणून देऊया 2 मिनिटात वाटी संपेल, त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय खूप जास्त आहे. आर यू गेटिंग इट? आता सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट, एखादा व्हेजिटेरियन आहे, त्याच्या समोर तुम्ही मटन थाळी आणून ठेवताय, तो बघेल का तरी त्या गोष्टीकडे? नाही. एखादा माझ्यासारखा एकदम पट्टीचा नॉनव्हेज खाणार आहे, अरे त्याच्या समोर नुसती थाळी आणून ठेवा, 10 मिनिटात अख्खी थाळी पाय. म्हणजे सेम गोष्ट आहे, पण दोन वेगवेगळ्या लोकांना त्यात मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय. अच्छा, आपण जेव्हा एकदम ताव मारून खात असतो, ते व्हेजिटेरियन मित्र कसे बघत असतात रे, कसा खातोय बघ, कसा कसं, तुला काय वाईट काय वाटत नाही का रे खातोय? अरे म्हणजे कॅन आय से सेम गोष्ट आहे, मी इथं अरे पार बोट चाटून पुसून, आणि तो माझ्याकडे असं बघतोय कसं खाऊ शकतात. सो कॅन आय से मित्रांनो, प्रत्येक पर्सन टू पर्सन पण त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय होत राहतं, चेंज होत राहतं. कशामुळे? लोकांची टेस्ट वेगवेगळी असते, एखाद्याला तिखट आवडतं तर एखाद्याला स्पायसी जेवण नाही आवडत. प्रेफरन्सेस वेगवेगळे असतात, काही व्हेजिटेरियन काही नॉन व्हेजिटेरियन. लाईक्स डिसलाईक्स म्हणजे काय, एखादी गोष्ट आवडते एखादी गोष्ट नाही आवडत. आता तुम्हीच बघा ना, तुमचे सगळेच मित्र आयपीएल बघतात का, सगळेच मित्र क्रिकेट बघतात का? नाही. पण मी भाई ज्या दिवशी आयपीएल किंवा क्रिकेटची मॅच असेल, असा एकदम टॉस होईपासून ते मॅच संपेपर्यंत टीव्ही लावून बसतो.
मला त्यातनं सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं ना. पण माझा एक दोन मित्र असे ज्यांना माहिती पण नाही इंडियन टीमचा आता कॅप्टन कोण आहे, कोण खेळतंय, कोण काय करतंय, काही नाही. पण फुटबॉल फुटबॉल असे बघतात जस काय म्हणजे आता त्यांच्या घरीच डायरेक्ट गोल पोस्ट लावणार आहे. आणि मला फुटबॉलचं 0% नॉलेज का. आता बघा, मला फुटबॉल आवडत नाही तर मी फुटबॉल बघत नाही, त्यांना क्रिकेट आवडत नाही ते क्रिकेट बघत नाही. पण मला क्रिकेट आवडतं. सो कॅन आय से प्रत्येक पर्सन टू पर्सन त्या एखाद्या गोष्टीतनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन, युटिलिटी काय होत राहतं मित्रांनो, चेंज होत राहतं. चला पुढे जाऊयात. एथिकली न्यूट्रल कन्सेप्ट बघा. एथिकली न्यूट्रल कन्सेप्टचा अर्थ काय, काय म्हणतात ते. द कन्सेप्ट हॅज नो एथिकल कन्सिडरेशन, इट इज मॉरली कलरलेस. म्हणजे काय बघा, द कमोडिटी शुड सॅटिस्फाय एनी वॉन्ट ऑफ अ पर्सन विदाउट कन्सिडरेशन ऑफ व्हॉट इज गुड ऑर बॅड, डिझायरेबल ऑर अनडिझायरेबल. थोडक्यात अर्थ काय बघा, थोडक्यात अर्थ काय बघा, काय लिहिलंय इथे. फॉर एक्झाम्पल, अ नाईफ हॅज अ युटिलिटी टू कट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल as well as it can be used to harm someone. Both wants are different in nature and both have some satisfaction power. Thus utility is ethically neutral. हे एक्झाम्पल आपण थोडं परत एकदा समजूयात. बघा काय म्हणतात. चाकू फ्रुट्स कापायला पण यूज केला जातो, फळ कापायला पण यूज केला जातो. दोन्ही मधनं आता बघा, जो मर्डरर आहे, ज्याचा ज्याचा एकदम बिझनेसच काय, प्रोफेशनल मर्डरर, लिंक्डइन वर त्यांनी टाकलंय प्रोफेशनल मर्डरर, डीएम फॉर मोर डिटेल्स, है ना. बंदूक, चाकू. आता त्याला त्याला त्या चाकू मधनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते, आणि एखादा एखादा घरी आपण चाकू वापरतो आपले भाज्या, आपले फ्रुट्स वगैरे कट करायला. आता बघा चाकूच आहे, चाकूच आहे, आणि दोघांना त्यातनं काय मिळतंय, सॅटिस्फॅक्शन. पण सर त्याचं सॅटिस्फॅक्शन चांगली गोष्ट आहे का सर, ते मॉरली केवढं चुकीचं आहे, तो सर मर्डर करायला वापरणार आहे. अरे बघा, आपण इकॉनॉमिक्स शिकतोय आणि इकॉनॉमिक्स मध्ये ह्या गोष्टीचं काही कन्सिडरेशन नाहीये की ती गोष्ट एथिकली बरोबर आहे की चुकीची आहे. आपण फक्त एवढं स्टडी करतोय त्या गोष्टीमधनं सॅटिस्फॅक्शन मिळतंय की नाही मिळत आहे. अजून एक उदाहरण घेऊया. सिगरेट, त्यानंतर तुमचं अल्कोहोल. आता ह्या गोष्टींमधनं पुढच्याला बघा, अरे एकदा जर मैफिल बसली, आता मला तर बघा, मी कधी ड्रिंक नाही केलं त्यामुळे मला ही गोष्ट माहिती नाहीये, पण जेवढं मित्रांकडनं जेवढं लोकांकडनं ऐकलंय, पहिले 30 ml पर्यंतचा विषय, एकदा जर मैफिल बसली, आने दो आने दो आने दो. आर यू गेटिंग इट. म्हणजे काय नाही, आता बघा, म्हणजे थोडक्यात त्यातनं त्यांना जे सॅटिस्फॅक्शन आहे ते खूप मिळतंय. पण चांगली गोष्ट आहे काही नाही सर, ती ती गोष्ट चांगली नाहीये, पण त्यांना मिळतंय सॅटिस्फॅक्शन. इकॉनॉमिक्स म्हणतं बघा, आम्ही चांगलं वाईट ह्याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाहीये, तो ह्युमनचा डिसिजन आहे, तो तुमचा डिसिजन. आम्ही फक्त एवढं सांगतोय की ह्या गोष्टीतनं लोकांना एवढं एवढं सॅटिस्फॅक्शन मिळतंय, ह्या गोष्टीतनं लोकांना एवढं एवढं सॅटिस्फॅक्शन मिळतंय. आर यू गेटिंग इट. चला नेक्स्ट काय, युटिलिटी डिफर्स फ्रॉम युजफुलनेस. युटिलिटी डिफर्स फ्रॉम युजफुलनेस म्हणजे काय बघा, एक एक्झाम्पलनी डायरेक्ट बघूयात. Milk has both utility as well as usefulness to a consumer, while liquor has utility only to an addict but has no usefulness. म्हणजे काय, युटिलिटी म्हणजे सॅटिस्फॅक्शन, युजफुलनेस म्हणजे ती आपल्या कामाची गोष्ट आहे की नाही, म्हणजे फायद्याची गोष्ट आहे की नाही. आता इथे बघा काय म्हणते, युटिलिटीचा अर्थ युजफुलनेस नाहीये. दारू मधनं सॅटिस्फॅक्शन मिळतंय, पण दारू ही कामाची गोष्ट नाहीये. आर यू गेटिंग इट. सिगरेट मधनं सॅटिस्फॅक्शन मिळतं, युटिलिटी मिळतीये, पण सिगरेट पिणं ही चांगली गोष्ट, युजफुल आहे का नाही. सर आता तर तुम्ही म्हणले की इकॉनॉमिक्स मध्ये आपण हे बघत नाही. अरे तेच तर आपण म्हणतोय, युटिलिटी जेव्हा आपण बघतो ना, युटिलिटी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण त्या गोष्टीची युजफुलनेस बघत नाही. म्हणून म्हणतायत युटिलिटी डिफर्स. डिफर्सचा अर्थ काय, युटिलिटी आणि युजफुलनेस ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्हीला मिक्स करू नका. एखाद्या गोष्टीमधनं खूप सारं सॅटिस्फॅक्शन मिळत असेल म्हणून ती गोष्ट चांगली आहे का, नाही. सिगरेट पिल्याने जे सिगरेट पितात त्यांना खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं, पण ती गोष्ट चांगली आहे का, नाही. आता चांगलं वाईट म्हणजे काय, युजफुलनेस म्हणजे काय, युजफुलनेस. युटिलिटी मध्ये चांगल्या वाईटच्या गोष्टी होत नाही. आणि इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो आपण युजफुलनेस वर अभ्यास नाही करत आहे. आपण ह्या चॅप्टर मध्ये बघा, चॅप्टरचं नावच काय, युटिलिटी अनालिसिस. मग मला सांगा, युटिलिटीचा आणि युजफुलनेसचा काही पण संबंध आहे का, नाही. आर यू गेटिंग इट. म्हणून म्हणलंय युटिलिटी डिफर्स फ्रॉम युजफुलनेस. नेक्स्ट पॉइंट बघा मित्रांनो, काय, युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर. युटिलिटी डिफर्स फ्रॉम प्लेजर म्हणजे काय बघा,
A commodity may possess utility, but it may not give any pleasure to the consumer. For example, injection for a patient has utility because it cures the ailment, but it hardly gives any enjoyment or pleasure. आता लोकांना असं वाटतं युटिलिटी म्हणजे त्यातनं मला आहे ना आनंद मिळायला पाहिजे, प्लेजर. प्लेजर म्हणजे काय, एकदम म्हणजे उडता ही फिरू असं नाही. युटिलिटी आणि प्लेजर मध्ये पण डिफरन्स आहे. आता कसं, तर बघा काय एक्झाम्पल दिलंय त्यांनी, की बाबा एखाद्या माणसाला आपण जेव्हा गोळ्या औषधं देतो, इंजेक्शन देतो, त्यातनं त्याला फायदा आहे. फायदा म्हणजे काय, बघा बाबा त्याला त्यातनं सॅटिस्फॅक्शन खूप मिळणार आहे, त्याचा आजार बरा होणार आहे. पण इंजेक्शन घेताना बरं छान वाटतं का? आता इथं द्यायला लागलेत म्हणून तरी ठीक आहे, पहिले तर अजूनच कुठेतरी द्यायचे. मग तिथं असं लहान बाळांना बघा बरं, लहान बाळांना इथं नाही देत, तुम्हाला माहितीये कुठे देतात. मग असं एकदा इंजेक्शन टोच, बरं मला सांग त्या इंजेक्शन मधनं त्याला फायदा आहे की नाही? त्या इंजेक्शन मधनं त्यालाच सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. सर कसं, तो दुखतंय ना, अरे बाबा त्या इंजेक्शन मुळे त्याचा आजार काय होणार आहे, बरा होणार आहे. म्हणजे त्या गोष्टीतनं त्याला युटिलिटी आहे, फायदा तर आहे, बट त्या इंजेक्शन मधनं त्याला आनंद नाही मिळत आहे. आणि हीच गोष्ट ते म्हणतायत, युटिलिटी आणि प्लेजर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आर यू गेटिंग इट? चला पुढे बघूयात. युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. बघा आता काय म्हणतायत परत, युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन पण वेगवेगळे. कसं, तर बघा फॉर एक्झाम्पल, अ थर्स्टी पर्सन ड्रिंक्स अ ग्लास ऑफ वॉटर सिन्स वॉटर हॅज द कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय थर्स्ट. Utility of water is the cause of consumption and the satisfaction derived is the end result of consumption. थोडक्यात काय म्हणतायत बघा, युटिलिटी म्हणजे काय होतं, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी. युटिलिटी म्हणजे काय, वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमोडिटी. म्हणजे एखाद्या गोष्टीमधनं किती सॅटिस्फॅक्शन मिळतंय ह्याला आपण युटिलिटी म्हणतो. युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन दोन्ही सेम नाहीये. सॅटिस्फॅक्शन हा एंड, बघा सॅटिस्फॅक्शन काय म्हणतायत, सॅटिस्फॅक्शन हा एंड रिझल्ट आहे. युटिलिटी म्हणजे एक थोडक्यात बघा, उन्हाळा चालू आहे, खूप गरम होतंय आणि खूप गरम होतंय म्हणून आता मला असं वाटतंय की मला काय पिलं पाहिजे, कोल्ड्रिंक पिलं पाहिजे. ही जी फिलिंग आहे ना, की कोल्ड्रिंक पिल्यानंतर मला बरं वाटेल, ह्याला आपण म्हणतो मित्रांनो युटिलिटी. ह्याला आपण काय म्हणतो, युटिलिटी. आता फरक समजा एक्झाम्पल मधनं मला असं फिलिंग येतंय की आत्ताची आत्ता जर मी थंड पाण्याची बॉटल जर घेतली आणि पाणी पिलो, किंवा जर मी मस्तपैकी एक कोल्ड्रिंक, लस्सी वगैरे काहीतरी मस्त पिलं, तर मला छान वाटेल. दॅट इज युटिलिटी. त्यानंतर मी दुकानात गेलो, मी कोल्ड्रिंकची बॉटल घेतली आणि मी ती पिली. त्या पिल्यानंतर मला जेव्हा बरं वाटतं, दॅट इज सॅटिस्फॅक्शन. दोन्ही मध्ये फरक कळाला? ती गोष्ट बाय करायला जे आपल्याला प्रेरणा देतं, म्हणजे ती गोष्ट आपण बाय करावी ह्यासाठी जे आपल्याला एक काइंड ऑफ फोर्स आतून क्रिएट होतो, की अरे तू चल एकदा ते घे यार बॉटल. असं गाडीवरनं चाललेत, मस्त वेळी गाडीवरनं चालले हळूच, एक साईडला एक हातगाडी आहे आणि तिथे मस्त मस्त त्याने एकदम कांदा भजी किंवा वडापाव काढलाय. असं पुढे चाललेलं, थोडस पुढे गेलं, मस्त एक असा वास येतो. आपण हळूच गाडी काय करतो, वळवतो. आतून एक इच्छा तयार होते की मला आता वडापाव खायचा आहे, मस्तपैकी गरम गरम वडापाव तळलाय. दॅट इज मित्रांनो युटिलिटी. दॅट इज युटिलिटी. आता तिथे जाऊन तुम्ही वडापाव घेतला, वडापाव घेऊन तुम्ही तो खाल्ला, तो खाल्ल्यानंतर जे तुम्हाला आनंद, जो सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो मित्रांनो, सॅटिस्फॅक्शन. म्हणून म्हणतात युटिलिटी आणि सॅटिस्फॅक्शन दोन्ही वेगळे. तसं 99% लोकांना काय वाटतं दोन्ही सेम आहे, पण आता तुम्हाला कळलं असेल ती गोष्ट घ्यायला प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे युटिलिटी, आणि घेतल्यानंतर जो आनंद मिळतो त्याला आपण म्हणतो सॅटिस्फॅक्शन. इज इट क्लिअर टू एव्हरीवन मित्रांनो? आय होप तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या गोष्टी आपण बघितल्या त्या कळाल्या असतील. आता नेक्स्ट काय, मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज हायपोथेटिकल. इज हायपोथेटिकल ह्याचा अर्थ काय बघा, व्हॉट डू यू मीन बाय द वर्ड हायपोथेटिकल? हायपोथेटिकलचा अर्थ फार सिंपल आहे. पहिले तर मला हे सांगा, एखाद्या गोष्टीमधनं तुम्हाला किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे हे तुम्ही मेजर करू शकता? मला आहे ना छान वाटतं, मला वडापाव खाल्लं खूप छान वाटतं. अरे किती छान वाटतं, असं कॅल्क्युलेट करता येतं का? नाही सर, कारण ती सर एक फिलिंग आहे. आपण बघितलं युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट. ते आपल्या डोक्यात आहे की हा ते खाल्ल्याने मला छान वाटतं. अरे किती छान वाटतं. असं सर मला ना 10 छान 10 काय असतं, मला 20 छान वाटतं, असं असतं का? मला एखादी स्पोर्ट्स बाईक घेतली ना तर मला 100 छान वाटेल. अरे असं थोडी असतं, मला छान वाटेल, मला खूप आनंद होईल. अरे पण किती होईल ह्याला काय मेजर आहे का? नाही. मेजरमेंट म्हणजे काय, आपण त्याला नंबर्स मध्ये काउंट करू शकत नाही.
पण तरी पुढे जाऊन आपण बघणार आहे बघा, एक दोन अप्रोचेस आहेत युटिलिटीला मेजर करायचे, दोन अप्रोच म्हणजे सॅटिस्फॅक्शन ह्यात युटिलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीमधनं मिळणारे सॅटिस्फॅक्शनला मेजर करण्यासाठी दोन अप्रोचेस आहेत. एक आहे कार्डिनल आणि एक आहे ऑर्डिनल. कार्डिनल अप्रोच म्हणतो की आपण युटिलिटीला मेजर करू शकतो. तर कसं? ज्यांनी काढलाय तो मेथड त्याचं म्हणणं काय आहे की युटिलिटीला मेजर करू शकतो. कशात? तो म्हणतो युटिल्स मध्ये. युटिल्स म्हणजे काय? असंच नाव दिलं, युटिलिटीचा शॉर्ट फॉर्म केला युटिल्स. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की एक वडापाव खाल्ला तर मला 10 युटिल्सचं सॅटिस्फॅक्शन, 5 वडापाव खाल्ले तर मला 40 युटिल्सचं. कसं मेजर करणार माहिती आहे. म्हणून एक त्याच्यानंतर एका दुसऱ्या इकॉनॉमिस्टनी कार्डिनल नंतर दुसरा मेथड आणला ज्याचं नाव आहे मित्रांनो ऑर्डिनल. तो म्हणला की बाबा हे बघा, युटिलिटीला आपण मेजर नाही करू शकत, असं आपण नाही ठरवू शकत ह्याच्यात 10चं सॅटिस्फॅक्शन मिळेल 20चं. हा, पण आपण रँकिंग देऊ शकतो. रँकिंग म्हणजे काय बघा, आता जर तुमच्या समोर आंबा, बनाना, मँगो, बनाना, ऍपल असे 3 फळं ठेवले आणि तुम्हाला म्हणलं तुला तिन्हीपैकी कुठलं फळ खायचंय, तर तुम्ही तिन्हीपैकी जे सगळ्यात पहिले चूज करसाल, मे बी तुम्हाला सगळ्यात जास्त एखाद्याला आंबा आवडत असेल तर तो सगळ्यात पहिले काय चूज करेल? आंबा. मग त्याला मे बी 2 नंबरला त्याला ऍपल आणि केळीपैकी केळी जास्त आवडत असेल, 2 नंबरला तो केळी, आणि लास्टला तो काय ठरवेल? ऍपल. म्हणजे तो काय देऊ शकतो? रँकिंग. आता यातनं ठळक आहे की त्याला सगळ्यात जास्त त्याला सॅटिस्फॅक्शन कशात मिळेल असं वाटतंय? सर मँगो मधनं. म्हणूनच त्यांनी मँगोला काय दिला? रँक नंबर 1. बनानाला दिला रँक नंबर 2 आणि ऍपलला दिला रँक नंबर 3. आता दुसरा व्यक्तीकडे आपण गेलो, त्याला परत सेम क्वेश्चन विचारला, तुझ्या समोर हे 3 फळ आहेत, कुठलं फळ सगळ्यात पहिले चूज करशील? त्याला मँगो अजिबात नाही आवडत, त्याला मे बी ऍपल्स आवडतात. त्यांनी सगळ्यात पहिले रँक 1 दिला ऍपल, रँक 2 दिला त्यांनी बनानाच आणि रँक 3 दिला त्यांनी मँगो. म्हणजे दोन व्यक्तींचे सर आन्सर वेगवेगळे असू शकतात. येस, आणि म्हणूनच म्हणलंय युटिलिटी इज सब्जेक्टिव्ह. आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? चला, आणि ह्याच्यात तुम्ही आता अजून हळूहळू तुम्हाला कळत असेल, ह्याच्यात आपण एका माणसाचा स्टडी करतोय, 2, 3, 4 असे इंडिव्हिज्युअलचा स्टडी करतोय. आपण ह्याच्यात कंट्रीचा करतोय का? नाही. म्हणूनच हे काय? मायक्रो इकॉनॉमिक्स. काय मित्रांनो? मायक्रो इकॉनॉमिक्स. तर बघा, आता मेजरमेंट ऑफ युटिलिटीज हायपोथेटिकल म्हणजे काय? हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी. तेच त्यांचं म्हणणं आहे, अ थर्स्टी पर्सन आफ्टर ड्रिंकिंग वॉटर मे डिराइव्ह हायर और लोअर लेवल ऑफ युटिलिटी. Utility can only be experienced and found either positive, zero or negative. म्हणजे काय बघा, तुम्ही युटिलिटीला काउंट नाही करू शकत की किती युटिलिटी. हा, पण एखादी गोष्ट कंझ्युम केल्यावर चांगलं वाटलं, चांगलं नाही वाटलं, किंवा काय फरकच नाही पडला, हे आपण नक्की सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही एखादा तुमचा मित्र तो एखाद्या ठिकाणी त्याने समजा पाणीपुरी खाल्ली, तो म्हणतो अरे तिथली पाणीपुरी एकदम बेस्ट आहे. मग तुम्ही त्याच्यासोबत एका दिवस जाता. आता तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर तो असं तुमच्याकडे बघत कशी वाटत? तुमचे 3 आन्सर असू शकतात. 1 इज भाई मजा आली, 1 नंबर पाणीपुरी, म्हणजे काय तुम्हाला खूप चांगलं यातनं सॅटिस्फॅक्शन मिळालं. दुसरं असू शकतं, भाई काय मला असं काय वाटलंच नाही पाणीपुरी खाल्ल्यासारखं. होतं ना खूप वेळा बघा, एखादी गोष्ट खातो आणि नंतर आपलं असं खाल्ल्यासारखंच वाटलं नाही, म्हणजे 0 सॅटिस्फॅक्शन. आणि एखादा असं म्हणतो, भाई मला आहे ना आता उलटी सारखं होतं, एवढी भंगार पाणीपुरी होती ना, काय त्याला चव ना ढव, ते एकदम रगडा थंड होता, ते पाणी पण काय त्याला चव नव्हती लागत, मला उलट खाल्लेलं पण आता बाहेर येईल. असं नेगेटिव्ह युटिलिटी. काय म्हणतोय मित्रांनो? नेगेटिव्ह युटिलिटी. आणि त्याला इकॉनॉमिक्स मध्ये आपण म्हणतो डिसयुटिलिटी. काय म्हणतो? डिसयुटिलिटी. म्हणजे एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर ना सॅटिस्फॅक्शन सोडा, डिससॅटिस्फॅक्शन होतं. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे उलट आनंद मिळायचं सोडून आपण अजून असं होतं की उगाच खाल्लं. त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो इथून पुढे? त्या गोष्टीतनं आपल्याला काय मिळते? डिसयुटिलिटी. काय मिळते? डिसयुटिलिटी. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, युटिलिटी इज मल्टीपर्पज. म्हणजे काय बघा, युटिलिटी इज मल्टीपर्पज म्हणजे काय? सिंपल आहे, एखादी गोष्ट मल्टिपल गोष्टींमध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन किंवा कामी येऊ शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल येऊया, मिल्क. आता दुधाचा वापर पनीर बनवायला पण होतो, फक्त दूध पण आपण पितो, त्याचा चहा बनवतो, त्याचं ताक बनतं, त्याची लस्सी बनते, त्याचं तूप बनतं, अजून काय 4 गोष्टी बनत असतील, मिल्कशेक, हे ते. म्हणजे एकच प्रोडक्ट, एकच कमोडिटी आहे, पण त्याचे कितीतरी युटिलिटीज आहेत ना. आर यू गेटिंग इट? ह्यांनी एक्झाम्पल दिलं इलेक्ट्रिसिटीचं. आता इलेक्ट्रिसिटी मित्रांनो, हे लेक्चर घ्यायला पण माझ्या या सगळ्या सेटअपला इलेक्ट्रिसिटीचा वापर होतोय. कुणीतरी तिथे मूवी थिएटर मध्ये टीव्ही, ते स्क्रीनवर टीव्ही आपलं हे बघतोय मूवी, त्याला पण इलेक्ट्रिसिटीचा वापर. कुठे कंपनीत प्रोडक्शन चालू आहे, गुड्स बनवतात, त्याला इलेक्ट्रिक. तुम्ही आता घरून लेक्चर बघताय, तुमच्या इथे सगळं चालू आहे इलेक्ट्रिक.
एकच प्रोडक्ट आहे, इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण वापर किती सारे आहेत. कळलं का? म्हणून त्याला म्हणलंय युटिलिटी इज मल्टीपर्पज. युटिलिटी इज मल्टीपर्पज. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. खूप भारी गोष्ट बोलले. हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो. कुठल्याही गोष्टीमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे का सारखं चेंज होतं? कारण सर आपली जी इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट आहे ना ती पण सारखी काय होते, चेंज होते. बरोबर? मला सांगा एसी एसी आता आता उन्हाळा चालू आहे, बरोबर? तर आता सगळ्यांना एसी हवाय. अरे असं छान वाटतं, जरा एसी लावलं की असं गार वाटतं, एकदम मस्त वाटतं. मी इथे सांगतो, आता मी इथे लेक्चर रेकॉर्ड करतो, आता उन्हाळ्यात दोन्ही एसी चालू आहेत, कारण बाबा एका एसीनी पण सहनच होत नाही, एवढी गरमी आहे. त्यामुळे आता मला ह्या एसी मधनं मिळणारी युटिलिटी खूप जास्ती आहे. आता हळूहळू बघा पावसाळा आणि हिवाळा चालू होईल, पहिले एक एसी बंद, मग दोन्ही एसी बंद, असं करून का? कारण बाबा त्यावेळेस उलट असं होतं, बाबा काय हीटर काहीतरी चालू कर, एवढी थंडी वाढलेली असते. आर यू गेटिंग इट? म्हणजे काय, एक वस्तू सेम आहे पण त्यातनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन हे कशामुळे चेंज होतं? इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. म्हणजे तुम्हाला ती गोष्ट किती इंटेन्सिटीने हवी आहे, बरोबर की नाही? बघा आज मला सांगा आपण बघतो ना खूप साऱ्या वेळेस आता हे अंबानी वगैरे असे जातात डायरेक्ट 10-15 मर्सिडीज अशा घेऊन येतात, ते पण कुणाला त्यांचे ड्रायव्हर लोक वगैरे त्यांच्या गाडी मागे जे फिरतात त्यांना. म्हणजे त्यांच्यासाठी त्या मर्सिडीज मधनं त्यांना काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये, त्यांच्यासाठी फक्त ती एक गाडी आहे, कारण ते एवढ्या भारी भारी गाड्यांमधनं म्हणजे त्यांना त्या गाडीची अशी काही गरज पण वाटत नाही. पण तुम्ही आयुष्याची कमाई लावून एक गाडी विकत घेण्यासाठी पूर्ण मेहनत करून, तर तुम्हाला त्या गाडीतनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन, युटिलिटी, आणि एखादी अशी अशी व्यक्ती ज्याच्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या गाड्या आहेत त्याला त्या गाडीतनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन, दोन्हीमध्ये फरक असेल ना, हो की नाही? तुम्ही जेव्हा पहिल्यांदा 1 लाख रुपये कमवता आणि एखादा माणूस ज्याला दररोजच 1 लाख रुपये अकाउंट मध्ये यायची सवय, दोघांमध्ये कुणाला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल? सर त्या व्यक्तीला ज्याला त्या 1 लाख रुपयाची गरज सगळ्यात जास्ती होती. लास्ट एक्झाम्पल घेऊयात मित्रांनो. इमॅजिन करा आता तुम्ही सगळे 4-5 जण कॉलेजच्या बाहेर उभे आहात आणि तुम्हाला आता खूप असं उन्हाळ्यामुळे गरम झालंय वगैरे, आणि एक मित्र तिकडून थंड पाण्याची बॉटल घेऊन येतो. 3 जण असे आहेत ज्यांना तहान पण लागली, गरम पण खूप होतं आणि त्यांना एक्झॅक्टली असं थंड पाणी हवं होतं. आणि 1-2 मित्र असे जे आत्ता जस्ट घरून आलेत आणि ते आत्ताच थंड पाणी वगैरे मस्त पिऊन आलेत, त्यांना काही ताण लागलेली नाही. मला सांगा दोन्ही पैकी पाणी सेम आहे, बॉटल सेम आहे, त्या 2-3 मित्रांना जे घरून पाणी पिऊन आले त्यांना त्यातनं काही सॅटिस्फॅक्शन, काही युटिलिटी मिळणार नाही. पण तेच जे उरलेले 2-3 जण आहेत जे पूर्ण गरमीत पूर्ण हे झालेत, ते अशा बाबा पहिली बॉटल दे, गट पाणी पितो का नाही. आर यू गेटिंग इट? तीच गोष्ट इथे मित्रांनो सांगितली गेली आहे की बाबा जेवढा जास्त इंटेन्सिटीने तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तेवढं त्यातनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे तुम्हाला जास्त असेल. आलं लक्षात? बघा, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. आता लक्षात घ्या, बघा एखाद्या वस्तूची डिमांड काय असतं हे आपण पुढच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे, पण एकदम सिंपल भाषेत तुम्हाला ती वस्तू घेऊ वाटतीये. अरे मला सांगा ती वस्तू तेव्हा घेऊ वाटेल जेव्हा त्यातनं मला सगळ्यात जास्त काय मिळणार आहे? युटिलिटी, सॅटिस्फॅक्शन. आर यू गेटिंग इट? म्हणजे थोडक्यात सर मला जर एखाद्या गोष्टीवरनं युटिलिटी 0 वाटत असेल, सॅटिस्फॅक्शन नसेल मिळणार, तर मी त्या गोष्टीची डिमांडच नाही करणार ना. इमॅजिन करा माझ्या घरचे मला मार्केटमध्ये भाजी घ्यायला पाठवतच नाही. मी भाज्या घ्यायला गेलो ना, मी भेंडी, बटाटा त्या 2-3च भाज्या घेऊन येतो. मी ते फ्लावर, कोबी, अजून तुमचा भोपळा, कारलं डुंकून पण बघत नाही, कारण मला माहितीये त्यातनं मला सॅटिस्फॅक्शन 0 मिळणार आहे. तो समोरचा म्हणतोय फ्रेश कारलंय, मी म्हणतो बाबा फ्रेश आहे, तुमच्या पाशीच राहू दे, एकदम चांगलं छान दिसतंय, वाव, मला नको. कॅन आय से एखाद्या गोष्टीची डिमांडच तेव्हा क्रिएट होते जेव्हा पहिली तर आपल्याला त्या गोष्टीमधनं आपल्याला असं वाटतंय की मला काहीतरी काय मिळेल, सॅटिस्फॅक्शन मिळेल. आय होप मित्रांनो तुम्हाला आता युटिलिटी खूप डेप्थ मध्ये कळायला असेल, पूर्ण फीचर्स तुम्हाला खूप इझिली कळाले असतील. आणि मित्रांनो तुम्हाला जर हेच टेक्स्टबुकचे फीचर्स फक्त तुम्हाला जर असं हवं असेल की थोडं सिंपल मराठी कीवर्ड्स मध्ये वगैरे जर लिहिलेलं हवं असेल, तर कमेंट सेक्शन मध्ये PDF कमेंट करा.
तुम्हाला डिरेक्टली पीडीएफ सेंड करण्यात येईल, ज्याच्यात हेच सगळे पॉइंट्स सिंपल लँग्वेज मध्ये मराठीत मी लिहिलेले आहेत, सो दॅट तुम्हाला रिवाइज करताना काय होईल मित्रांनो, हेल्प होईल. सो जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट्स मध्ये फटाफट जे काय तुम्हाला लेक्चर आवडलं असेल त्याच्याबद्दल कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा मित्रांनो. जेवढं तुम्ही व्ह्यूज आणि लाईक्स घेऊन असाल तेवढं आम्हाला पण एनर्जी येईल अजून लेक्चर, अजून गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येण्याची. सो थँक्यू एव्हरीवन, सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.